सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, यापूर्वी आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये BEd MAd अभ्यासक्रमासह ज्या इतर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्यांच्या परीक्षा होत आहेत त्यांच्यासाठी भाग 1 हा व्हिडिओ तयार केलेला होता. यामध्ये आपण एकूण परीक्षेसाठी अभ्यासक्रम किती असणार आहे, प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न असणार आहेत, पासिंग किती गुणांना आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का, पासिंग क्रायटेरिया काय आहे, अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेतलेला होता. आजच्या भाग 2 मधून आपण प्रामुख्याने मॉक टेस्ट कधी उपलब्ध होईल, पेपरमध्येच बंद पडल्यास काय होईल, निकाल कधी पाहायला मिळेल, तक्रार कोणकोणत्या बाबतीत करता येईल, तक्रारींची दखल कधी घेतली जाईल, फेरपरीक्षा कोणाची होईल आणि गैरप्रकार जर का केले तर त्यावर कोणती कार्यवाही होईल, या महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेणार आहोत. मी तुमच्याशी या प्रश्नांची जी उत्तरे देतो आहे त्यासाठी विद्यापीठानं 16 जून 2021 आणि 1 जुलै 2021 या 2 दिवशी जी काही परिपत्रकं प्रसारित केलेली होती, परिपत्रक क्रमांक 6 आणि 7, त्याचा मूलभूत आधार आहे. त्या आधारे मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो आहे. तर यासाठी आपल्याला जी काही मॉक टेस्ट उपलब्ध होणार आहे त्याचं उत्तर असं आहे की तुमची मुख्य परीक्षा होणार आहे त्याच्या 3 दिवस अगोदर तुम्हाला मॉक टेस्ट विद्यापीठाच्या वेबसाईटला उपलब्ध होणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजून घेऊया की BEd फर्स्ट इयरची एक्झाम ही 11 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर 11 सप्टेंबरच्या अगोदर 3 दिवस म्हणजे साधारणतः 8 सप्टेंबरला त्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट विद्यापीठाच्या वेबसाईटला उपलब्ध होणार आहे. आपण मुख्य पेपर देत असताना मध्येच पेपर बंद पडल्यास काय होईल, असे आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. तर त्याचं उत्तर असे की तुम्ही पेपर देत असताना अचानक जर का परीक्षामध्ये बंद पडली तर तुम्हाला परत लॉग इन होऊन ती परीक्षा देता येते तुमच्या टाईम स्लॉटमध्ये. आणि ती देत असताना तुमचा पूर्वीचे जे काही प्रश्न सोडवले, तुम्ही पूर्वीची जी काही उत्तरं दिलेली ती उत्तरं ऑटोमॅटिकली सेव्ह होणार आहेत आणि तुम्हाला तुमचा जितका वेळ वापरला गेला आहे त्याच्याशिवायचा जो शिल्लक वेळ आहे तितका शिल्लक वेळ तुम्हाला मिळणार आहे. समजा तुम्ही 10 मिनिट सोडवली आणि 10 मिनिटाच्या नंतर तुमचे 50 मिनिट शिल्लक राहिले तर तुम्ही जेव्हा लॉग इन व्हाल, पुन्हा लॉग इन व्हाल, तेव्हा तुम्हाला 50 मिनिटं मिळणार आहेत आणि तुमचे पूर्वीचे प्रश्न हे सगळे सेव्ह असणार आहेत. त्यामुळं आपण फारसं पॅनिक न होता, फारसं घाबरून न जाता, ते जे काही ज्याला आपण तंत्रज्ञांची टीम दिलेली असते, तंत्रज्ञान सहकाऱ्यांचे तुमच्याकडे संपर्क क्रमांक दिलेले असतात विद्यापीठ वेबसाईटवरून, ते नंबर तुमच्याकडे ठेवा. तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि परत जर का गरज लागली तर त्या मदतीनुसार पुन्हा जॉईन होऊन पुन्हा परीक्षा देऊ शकता. त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये निश्चिंत राहायची गरज आहे, पॅनिक व्हायची गरज नाही आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला निकाल कधी पाहायला मिळणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असे की तुम्ही पेपर दिल्याच्या नंतर पुढच्या 48 तास होऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या विषयाचा निकाल विद्यापीठ वेबसाईटवरून पाहायला मिळणार आहे. त्याची एक विशिष्ट पद्धती विद्यापीठाने डेव्हलप केलेली, ती तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही कोणकोणत्या बाबतीमध्ये विद्यापीठाकडे तक्रार करू शकता, ज्याला आपण ग्रीव्हन्स म्हणतो. तर ती ग्रीव्हन्स करण्यासाठीची एक विद्यापीठानं विशिष्ट पद्धती नेमून दिलेली. तर त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, ज्याला आपण sps.vinipune.ac.in मध्ये लॉग इन करून तुम्हाला तक्रारी नोंदवाव्या लागणार आहेत. तर याला स्टुडंट्स प्रोफाईल सिस्टीम असं नाव दिलेलं आहे आणि त्या लॉग इनमधूनच तुम्हाला तक्रारी विद्यापीठाकडे दाखल करता येणार आहेत. तर कोणकोणत्या बाबतीमध्ये तुम्ही तक्रारी दाखल करू शकता ते तुम्हाला स्क्रीनवरही पाहायला मिळेल. मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला लॉग इन न होणे, अचानक लॉग आऊट होणे व पुन्हा लॉग इन न करता येणे, या बाबतीत तक्रार दाखल करता येऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी तसेच मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका उपलब्ध न झाल्यास तुम्ही तक्रार दाखल करू शकता. प्रश्नपत्रिकेमध्ये काही महत्त्वाच्या आकृत्या असतील, त्या आकृत्या जर का दिसल्या नाही तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्यावरही तुम्ही तक्रार करू शकता. पेपर सबमिट झाला नाही, तुम्हाला पेपर सबमिट होताना अडचणीच आल्या आणि तो सबमिटच नाही झाला तरी तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्याचबरोबर विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोविड विषाणूची बाधा झाल्यास तुम्ही विद्यापीठाकडे तसं आपलं म्हणणं, तशी आपली तक्रार मांडू शकता. आणि शेवटचं जे तक्रारीचं कारण दिलेलं आहे त्यामध्ये विद्यापीठ आयोजित 2 विषयांच्या परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी येणे अथवा विद्यापीठ परीक्षा व CET, CA
CS किंवा तत्सम स्पर्धा परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी आल्यास तुम्ही तक्रार दाखल करू शकता. म्हणजे काही इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा तुम्ही एकाच वेळी 2 अभ्यासक्रमांच्या परीक्षा देत असाल किंवा तुमचा काही मागचा राहिलेला विषय असेल आणि ते जर का दोन्ही एकाच वेळी आले तरी तुम्ही विद्यापीठाकडे तक्रार दाखल करू शकता. आता यामध्ये खूप महत्त्वाच्या बाबी त्या समजून घ्या. मला वाटतं आता जे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नक्की ज्यांनी तक्रारी दाखल केल्या तर त्या सगळ्यांच्याच तक्रारी विद्यापीठ मान्य करतं अशातला भाग नाही. तर त्या अमान्य का होतात त्याची उत्तरं तुम्हाला पुढच्या काही खुलाशामधून मिळत जातील. आता ही वरची जी कारणं आहेत त्या कारणासाठी स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम म्हणजेच ज्याला आपण sps.vinipune.ac मधून योग्य पुराव्यांसह दाखल केलेल्या तक्रार अर्जांची छाननी करून सत्यता पडताळणी केली जाते विद्यापीठाकडून व त्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य असलेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे फेरायोजन करता येते. म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केली आणि ती लगेच मान्य झाली आणि तुमची पुन्हा परीक्षा घेतली जाणार असं कधीही होत नाही. तर तुम्ही जी काही तक्रार दाखल कराल त्या तक्रारीमध्ये सत्यता आहे की नाही याची विद्यापीठ पडताळणी करून घेतं आणि जर का त्यामध्ये तथ्य आहे, त्यामध्ये सत्य आहे असं आढळून आलं तर अशाच विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा घेतल्या जातात. म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्यावं की सबब ज्यांनी तक्रार दाखल केली त्या सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईलच असे नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तसेच तक्रार दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी खालील महत्त्वाच्या 2 गोष्टी लक्षात घ्याव्यात की 60 प्रश्नांपैकी 40 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडविलेले असल्यास किंवा ज्या विषयाची प्रश्नपत्रिका ही 30 प्रश्नांची असणार आहे त्या प्रश्नपत्रिकेतील 20 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न सोडविले असल्यास अशा विद्यार्थ्यांची संबंधित विषयाची पुनर्परीक्षा आयोजित केली जाणार नाही. म्हणजे त्यांना फेरपरीक्षा देता येणार नाही. कारण का तर त्यांनी 60 पैकी 40 किंवा 40पेक्षा जास्त प्रश्न सोडवलेले आहेत आणि जर का 30 प्रश्नांची प्रश्नपत्रिका असेल तर 30 पैकी 20 किंवा 20पेक्षा जास्त प्रश्न सोडवलेले आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी. आता यामध्ये विद्यार्थ्यांना एक विद्यापीठानं सांगितलं आहे की याबरोबरच विद्यार्थ्यांना असेही सूचित करण्यात येते की प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडल्यावर योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे. म्हणजे पर्यायाचे बटन न दाबता त्यासमोरील टेक्स्ट किंवा आकृतीवर क्लिक केल्यास विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायांची नोंद होत नाही. म्हणजे हे टेक्निकल गोष्ट आहे की तुम्ही योग्य पर्यायाला कसं क्लिक करायचं किंवा ती जी काही एक टॅब दिलेला असतो तो कसा सिलेक्ट करायचा या संदर्भातलं मार्गदर्शन हे तुम्ही मॉक टेस्टमधून खूप छान पद्धतीनं समजावून घेऊ शकता. मला वाटतं आता आपण बघितलं की फेरपरीक्षा कोणाची होणार आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की ज्यांच्या तक्रारीमध्ये सत्यता आढळेल अशांचीच फेरपरीक्षा होणार आहे आणि ज्या महत्त्वाच्या 2 बाबी दिलेल्या आहेत की 40 किंवा 40पेक्षा जास्त प्रश्न सोडवणं किंवा 20 किंवा 20पेक्षा जास्त प्रश्न सोडवणं त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही आहे. तर इतर बाबतीमध्ये तथ्यता आढळली तरच त्यांची फेरपरीक्षा होणार आहे. आणि जर का आपल्याकडून ऑनलाईन परीक्षेअगोदर, परीक्षेदरम्यान किंवा नंतर काही गैरप्रकार जर का विद्यार्थ्यांनी केले तर विद्यापीठाच्या ऑर्डिनन्स 9 नुसार ते विद्यार्थ्यावर संबंधित योग्य ती कार्यवाही विद्यापीठाकडून होणार आहे याची आपण दखल घेतली पाहिजे. त्यामुळे आपण कोणीही गैरप्रकार करणार नाही याची आपल्याला स्वतःला तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. यापूर्वीच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या अनेक बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत. एकूण अशा प्रकारे 2 भागामधून आपण जी काही आता सप्टेंबरमध्ये तुमची परीक्षा होते विद्यार्थ्यांची तर त्या संदर्भातलं महत्त्वाची माहिती तुम्ही घेतलेली. यासोबतच ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक मी या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती तुम्ही जरूर उपयोगात आणा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर गरजू विद्यार्थी बंधू भगिनीपर्यंत देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. यावरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे लेटेस्ट अपडेट जे असतील या परीक्षेच्या संदर्भातले असतील ते किंवा इतर विषयांचे काही महत्त्वपूर्ण MCQ असतील ते तुम्हाला आपोआप मिळत राहतील. तर त्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.